महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। प्रत्यक्ष जागा वाटप झालं नसलं तरी धाराशिव लोकसभेवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाल्याचं दिसतंय। शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी धाराशिवच्या जागेवर दावा केलाय आणि आता या दाव्यानं महायुतीमध्ये खळबळ माजली असून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र यावर मौन बाळगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। धाराशिवच्या जागेवरून दावे प्रतिदावे। पालकमंत्र्यांच्या पुतण्याला हवी उमेदवारी। धनंजय सावंतांच्या दाव्यानं महायुतीत खळबळ। खासदार ओमराजे निंबाळकरांचं वेट अँड वॉच। लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना राज्यातील अनेक मतदारसंघातील संभाव्य उमेदवार ठरले आहेत, पण धाराशिव जिल्ह्यात मात्र महायुतीचा गोंधळ सुरूच असल्याचं चित्र। त्यामुळे रोज नवा नेता लोकसभा उमेदवारीचा दावा करू लागल्याचं पाहायला मिळतंय। आता पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीही आपण लोकसभेकरता इच्छुक असल्याचं जाहीर केलं। आता त्या अभियानात आल्यानंतर ते काय घोषणा करतात याकडे आता आम्ही बघतोय। आशावादी आता आपण आपल्याला नक्कीच काय अपेक्षा काय असतील? नाही, अपेक्षा म्हणजे काय बघा, केलेल्या कामाची पोचपावती किंवा केलेल्या कामाची शबाशी मागणं तर प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे, निश्चित ते देतील अशा अपेक्षा। धनंजय सावंतांच्या या मागणीला कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आणि जिल्हाभरात त्यांची भावी खासदार म्हणून बॅनरबाजी ही सुरूच आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटात सामंजस्य राखणारा एकमेव नेता असल्यानं धनंजय सावंतांचा उमेदवारी करता विचार व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटतंय। माननीय तानाजीराव सावंत साहेब यांचं विकासाचं विजन घेऊन पुढे जाण्यामध्ये ते समर्थ ठरतील आणि त्याच्यामुळे वाटतंय की बाबा ही एकदा धनंजय सावंत यांना उमेदवारी पक्षाने द्यावी अशी आमची मागणी आहे। मागणी आमची रास्त आहे असं आम्हाला वाटतंय। शेवटी पक्ष निर्णय जो घेईन किंवा पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील। धनंजय सावंतांच्या रूपानं आणखी एका इच्छुकाची भर पडली असली तरी विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतायत। आता कसं आहे, कोण कशा पद्धतीनं बघतंय, कोण कशा पद्धतीनं बोलतंय ह्याच्यापेक्षा जनतेतनं निवडून येत असताना जनतेचं प्रत्येक मत हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतंय आणि जनता शेवटी निर्णय घेत असते की बाबा कुणाचं काम योग्य आहे, कुणाचं काम अयोग्य आहे आणि त्याचं मूल्यांकन जनता निवडणुकीच्या माध्यमातून करत असते। त्याच्यामुळं गोडा मैदान काही लांब नाही। धाराशिव लोकसभेच्या जागेवर आधीच भाजपचे आमदार जगजित सिंग राणा पाटील आणि पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत तसंच अजित पवार गटानेही दावा केला। आता धनंजय सावंत यांच्या दाव्यानं आणखी महायुतीचा एक नेता मैदानात उतरलाय। ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत संभ्रम असल्यानं धाराशिवमध्ये दावे प्रतिदाव्यांची जणू शर्यतच लागली। त्यामुळे महायुतीच्या या रस्सीखेचमध्ये प्रत्यक्षात खासदार ओमराजे निंबाळकरांसमोर कुणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।